काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत। थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार असंवेदनशील आहे। आम्ही या सरकारला मनमानी करू देणार नाही, यासाठी नवापूर भाजपचे कार्यकर्ते यांनी तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाविरोधात नवापूर व विसरवाडी विद्युत महावितरण कार्यालयाला टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीने नवापूर येथे सकाळी 11 वाजता तर विसरवाडी येथे 12:30 वाजता करण्यात आले। महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचं पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने नवापूर शहरात व विसरवाडी महावितरण केंद्रावर टाळेठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। राज्यातील 72 लाख वीज जोडण्याचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। वीज बिल वसुलीचे आघाडी सरकारचे तुघलकी फरमान व राज्य सरकारचे हे वर्तन गरज सरो वैद्य मरो या प्रकारचे आहे। ग्रामपंचायत निवडणुकीत मते मिळावीत म्हणून जनतेला पोकळ आश्वासनांचे गाजर दाखवले या महाराष्ट्रातील तिघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। यानंतर महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी कुलूप ताब्यात घेतले। यानंतर महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याने सर्वसामान्यांना, शेतकरी बांधवांना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ होईल, पण ते आश्वासन त्या सरकारने पाळलं नाहीत। लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वसामान्य माणूस, शेतकरी बांधव यांचं सरकारने कुठल्याही प्रकारे विचार न करता त्यांच्यावर आवाजावी पद्धतीने बिल लादलं। कुठलंही मीटर रीडिंग न घेता त्यांच्यावर भरमसाठ बिलं त्यांच्याकडे पाठवले आणि त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या घरी जाऊन त्यांचे कनेक्शन, विद्युत कनेक्शन त्यांनी कट केले। याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत।